दुसरा प्रश्न मी सरांना विचारणार नाही, पण त्याच्या पहिले मला असं वाटतं की सरांचं जे लुक आहे मनी हाइस्ट वगैरे वगैरे जे काही ती एक वेब सिरीज आहे त्यातले प्रोफेसर नव्हते का, सो तसं लुक वाटतंय. पण थोडा टाइम जरी असेल तरी देसी भारतीय व्हर्जन आपण म्हणू शकतो, मराठी व्हर्जन. नाशिकच्या निवडणुका जवळ येत आहेत, बरोबर. आपल्याकडे बिबटे जास्त आहे. बरोबर. जर बिबट्यांचा मतदारसंघ जाहीर करायचा ठरला तर तुम्हाला काय वाटतं कुठला मतदारसंघ जाहीर करावा बिबट्यांचा? गंगापूर रोडवरनं. का? कारण आमच्या इथे उंदराला मांजर साक्ष आहे. सर काय सार्केस्टिक उत्तर दिलं तुम्ही. वा वा. दुसरा प्रश्न आहे, बिबट्या जरी प्राणी असेल तरी त्यांच्या पक्षाचं चिन्ह काय असायला पाहिजे? पक्षाचं चिन्ह पंजा. का सर? बिबट्याचा. आपल्याला अराजकीय. बिबट्याचा. अरे सर म्हणजे तुम्हाला पग मार्क म्हणायचं आहे. एक्झॅक्टली. हा, त्यांचा जो पंजा असणार आहे पायाचा तो त्यांचं निशाणी असणार आहे. बरोबर. दुसरा भाषा सर, नाशिकमध्ये सगळ्यात मोठं काय आहे? खड्डे आहेत का नाशिकची डेव्हलपमेंट आहे? खड्ड्यांमधली डेव्हलपमेंट आहे नाशिकची. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की खड्ड्यामध्येच परत आता झाडं लावायची असं म्हणणं? असंच व्हायला लागलंय. आपल्याला अराजकीय हा शो ठेवायचा आहे, त्यामुळे आपलं एक ठरलेलं आहे, खरंही बोलायचं नाही आणि खोटंही सांगायचं. हॅशटॅग अराजकीय. हॅशटॅग अराजकीय.